महर्षी श्री अथर्वण ऋषी विरचित मूळ गणपती अथर्व शीर्ष त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण असं आपण ऐकतोय आणि त्याच्यामध्ये त्याचं संकलन केलेलं आहे श्री विद्याधर हरी गुर्जर यांनी। आणि पहिला भाग आपण ऐकला त्यात अथर्व शीर्ष आणि त्याचं थोडं स्पष्टीकरण ऐकलंय। दुसऱ्या भागामध्ये आपण शांती मंत्र आणि 4 खंड म्हणजे अथर्व शीर्षाचे पहिले 4 खंड त्यांचा अर्थ आणि स्पष्टीकरण ऐकलंय आणि आता आपण पुढचा भाग घेणार आहोत। जर तुम्ही आधीचे भाग बघितले नसतील तर कृपया आधी ते दोन्ही व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक लागेल, नाहीतर समजून येणार नाही। तर व्हिडिओला आपण सुरू करूया। नमस्कार, मी मृणाल मनोज गोखले, शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओ बघायला मिळतील। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि कुठचाही व्हिडिओ मिस होणार नाही। आणि आवडलं तर नक्कीच लाईक तुम्ही करालच आणि कमेंट बॉक्समध्ये छोटीशी कमेंट करून मला आपला अभिप्राय कळवा, म्हणजे मला माझं काम व्यवस्थित होत आहे की नाही हे कळेल आणि त्याप्रमाणे काही सुधारणा असतील तरी आपल्या अवश्य कळवा। सुरू करूया। श्री गणपतीचे स्वरूप, सर्वत्र श्री परमेश्वराचा प्रत्यय। खंड 5, विश्वरूप दर्शन। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयैलयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभा, त्वं चत्वारी वाक्पदानि। अर्थ, हे परमेश्वरा, सर्व विश्व तुझ्यातून निर्माण झालेले आहे। सर्व विश्व तुझ्यातच स्थिर आहे, तुझ्यामुळेच चालले आहे। सर्व विश्व तुझ्यातच लय पावते आणि सर्व जगात तुझाच प्रत्यय येतो। हे परमेश्वरा, तूच भूमी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश ही तत्वे आहेस। या पंचमहाभूतांमधून जग निर्माण झाले आहे आणि परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 पदांनी नटलेली वाचा तूच आहेस। स्पष्टीकरण, हे सर्व जग श्री गणपतीपासून निर्माण होते, त्याच्या आधाराने राहते व शेवटी त्यातच लय पावते। सोन्यापासून दागिना बनतो, सोन्याच्या आधाराने राहतो व जरी दागिना मोडला तरी त्याचे सोनेच बनते। तसे हे जग जरी बनले किंवा मोडले तरी ब्रह्मरूपी श्री गणेशाचे निजरूप जसेच्या तसेच असते, त्यात काही रूपांतर होत नाही। हेच अधिक स्पष्ट करण्यासाठी सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति असे सांगितलेले आहे। या विश्वामध्ये जे काही अनुभवास येते ते सर्व श्री गणपती स्वरूपच आहे। सोने नसेल तर दागिना कसा निर्माण होणार? त्याचप्रमाणे श्री गणपतींचा आधार नसेल तर जग अनुभवाला येणारच नाही। याचेच आणखी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केले आहे। श्री गणपतीच पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश आहे। पृथ्वी, आप व तेज या 3 तत्वांचे दर्शन आपण डोळ्यांनी करू शकतो। वायू स्पर्शाने कळतो व आकाश अवकाशामुळे आहे असे समजते। ही पंचमहाभूते प्रत्यक्ष आहेत या शंका नाही। ही पंचमहाभूते निरनिराळी नसून एकाच श्री गणपती तत्व पंचमहाभूतांच्या रूपाने आमचे पुढे उभे आहे। श्री गणपती हे एक सर्व व्यापक तत्व आहे। या पंचतत्वांचे हे सर्व विश्व बनले आहे। याचा सरळ अर्थ असा आहे की त्या श्री गणपती तत्वाचेच हे सर्व विश्व बनले आहे। अशा रीतीने पंचमहाभूते व त्याच्या मिश्रणाने झालेले हे सर्व विश्व हे श्री गणपतीचे विश्वरूप आहे। आत्मा निरवयव असल्यामुळे त्याचे दर्शन कोणालाच होणे शक्य नाही। आत्मा ज्या देहात असतो त्या देहाचेच दर्शन कोणालाही होणे शक्य असते। तसेच श्री गणपती हा आत्मा असून विश्व हा त्याचा देह आहे असे समजले असता विश्वाच्या दर्शनानेच विश्वात्म्याचा साक्षात्कार करणे शक्य आहे। याप्रमाणे येथे श्री गणपतींचे विश्वरूप सांगितले आहे। वाणी हे श्री गणपतींचे रूप आहे असे 4थ्या खंडामध्ये सांगितले आहे। त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्वं चत्वारी वाक्पदानी म्हणजे श्री गणपतीच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी आहे असे येथे सांगितले आहे। प्राणांचे शब्दात रूपांतरित होणारे पहिले स्फुरण म्हणजे परावाचा आहे। हे स्फुरण अंतःकरणात जेव्हा प्रकाशरूप होते तेव्हा पश्यंती या नावाने ओळखले जाते। या प्रकाशयुक्त प्राणाच्या स्पंदनाचे रूपांतर जेव्हा अंतरात नादामध्ये होते तेव्हा मध्यमा वाचा होते आणि शेवटी हा नाद प्रकटल्यानंतर त्या शब्दरूपांना वैखरी असे म्हणतात। ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात प्रथम लहान बुडबुडा तळात उसळतो आणि तोच मोठा होत होत पृष्ठभागावर आल्यावर जसा फुटतो तशी वाणी बाहेर पडते। शरीरात परावाणीचे स्थळ नाभी आहे। पश्यंती हृदयात उद्भवते, मध्यमा कंठात अवतरते आणि शेवटी मुखातून वैखरी बाहेर पडते। त्वं चत्वारी वाक्पदानी
म्हणजे एका अर्थाने ही 4 वाक्पदे म्हणजे 4 महावाक्ये किंवा 4 वैदिक सिद्धांत आहेत असे पण होऊ शकते. ती महावाक्ये अशी आहेत: 1. तत्वमसि. 2. अहम ब्रह्मास्मि. 3. प्रज्ञानम ब्रह्म. 4. अयमात्मा ब्रह्म. अशा प्रकारे ध्यानाची प्रगती नामापर्यंत झाल्यानंतर पुढे शब्दातीत किंवा नादातीत अवस्थेकडे मन वळवण्याचा प्रयत्न अथर्वशीर्षाच्या 6व्या खंडामध्ये केला आहे. गणपतीचे स्वरूप. खंड 6. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. अर्थ: तू सत्व, रज किंवा तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तू जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व कारण या 3ही प्रकारच्या देहांच्या पलीकडे आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही कालांच्या पलीकडे आहेस. तू शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा 3 शक्तींचे रूप आहेस. तू शरीरामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी नित्य असतोस. योगी लोक तुझे नित्य ध्यान करीत असतात. सर्व श्री ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा, ब्रह्म, भुवा, स्व व ओम सर्व काही तूच आहेस. स्पष्टीकरण. प्रथम खंडामध्ये त्वं प्रत्यक्षम तत्वमसि असे जे सांगितले आहे त्याचेच येथे सर्व स्पष्टीकरण केले आहे. श्री गणपती हे एक तत्व या जगात आहे. त्याचीच अग्नी, विद्युत, सूर्य आदी रूपे आहेत. मानव, पशु, पक्षी, वृक्ष आदी सुद्धा सर्व वस्तू, दिसणारे व न दिसणारे सर्व पदार्थ, आकाशातील तारे, सर्व प्रकारचे जीव आदी करून सर्व श्री गणपती व सत्तत्वाचे रूप आहे. जे श्री गणपतीचे रूप नाही असे या विश्वामध्ये काही सुद्धा नाही. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. ज्या गुणांनी युक्त होऊन एकच परमपुरुष सर्व श्री ब्रह्मा, विष्णू, रुद्र या संज्ञा प्राप्त करतो व तोच विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो. तो परमपुरुष श्री गणपती असल्यामुळे त्याचीच ही 3 नावे श्री ब्रह्मा, विष्णू, रुद्र आहेत असे येथे सांगितले आहे. बाकीचे देव सुद्धा असेच श्री गणपती रूप आहेत. एकम सतविप्रा बहुता वदंती. शक्ती त्रयात्मकः. हा श्री गणपती 3 शक्तींनी युक्त आहे. एक शारीरिक किंवा स्थूलाची शक्ती, दुसरी सूक्ष्माची शक्ती व तिसरी आत्म्याची शक्ती. या सर्व शक्ती त्याच्याच आहेत. श्री गणपतीच्या शक्तीशिवाय येथे दुसरी कोणतीही शक्ती नाही. मूलाधार स्थितोऽसि नित्यम. मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेले एक अलौकिक यंत्र आहे. आपणाला ज्ञात नसलेल्या अनेक क्रिया शरीरात चालू असतात. आईच्या गर्भामध्ये मूल वाढत असताना संपूर्ण शरीर तयार झाल्यावर टाळूला सुईच्या अग्रा इतके छिद्र पाडून प्राण शरीरात प्रवेश करतो व सर्व शरीर व्यापून टाकतो. पुढे हे छिद्र बुजते व टाळू बंद होते. अशा प्रकारे शरीरात प्रवेश करून प्राण वरून खाली येत येत शरीरात पृष्ठवंशाच्या तळाशी विसावतो. या मार्गावर 6 चक्रे आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञा ही ती चक्रे आहेत. यातील जे मूलाधार चक्र आहे त्याची देवता श्री गणपती आहे. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. या शब्दात श्री अथर्वण ऋषींनी हा निर्देश मुद्दाम केला आहे. श्री गणपती ही एक अशी शक्ती आहे की जिच्या आधारापासून सजीव व निर्जीव पदार्थांना आपला गुरुत्व मध्य पकडता येणार नाही. तसा तो पकडता न आल्यास पदार्थ मात्र स्थिरच राहू शकणार नाही. प्रत्येक पदार्थ मात्राचा समतोल राखणाऱ्या या मूलाधार शक्तीलाच श्री गणपती या नावाने संबोधितात. अशा प्रकारे सर्वारंभी अपरिहार्य असणारे श्री गणेश पूजन जर आपण जाणीवेने केले तर केवळ आपलीच नव्हे तर विश्वाची मूलाधार शक्ती आपणाला वश झाल्या वाचून राहणार नाही. अशी ती व्हावी हाच या श्री गणेशोपासनेचा खरा हेतू आहे. शरीरामध्ये मूलाधार चक्र पृष्ठवंशाच्या अगदी तळाजवळ गुदद्वाराच्या समीप आहे. या चक्रामध्ये श्री शिवशक्ती आहेत व त्यांचा संबंध शरीर स्वास्थ्याशी आहे. या चक्राच्या उद्दीपनाने काही शक्तींचा अनुभवही येतो. योगाभ्यासामध्ये या मूलाधारामध्ये श्री गणपतीचेच ध्यान करतात व याच्या शक्तीचा येथे अनुभव घेतात.
त्यामुळे असे म्हटले आहे की त्वाम योगिनो ध्यायन्ते नित्यम। गुणत्रयातीतः, देहत्रयातीतः, कालत्रयातीतः, अवस्थात्रयातीतः। सत्व, रज किंवा तम हे 3 गुण आहेत। या गुणांच्या पलीकडे असणारे तत्व श्री गणपती हे आहे। जरी मूलतत्वापासून 3 गुण झाले तरी मूलतत्व गुणातीत असते। उदाहरण, पाणी, पाण्याचे एक रूप बर्फ आहे, दुसरे रूप वायू आहे व तिसरे गरम पाणी आहे। मूळचे जल हे बर्फ, वाफ व उष्णोदक याहून पलीकडे आहे, तथापि या जलाचीच 3 रूपे आहेत। त्याचप्रमाणे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेले विश्व हे श्री गणपतीचे रूप असूनही श्री गणपती या गुणत्रयाहून वेगळा आहे। जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्था आहेत। श्री गणपती या 3 अवस्थांच्या पलीकडे आहे, म्हणूनच त्याची चतुर्थी ही तुरीय अवस्था मानली जाते। याच कारणासाठी चतुर्थी तिथीला त्याची उपासना केली जाते। तुरीय या चतुर्थ अवस्थेमध्ये असणारा श्री गणपती जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3ही अवस्थात कार्य करतो, पण वस्तुतः तो या 3 अवस्थांहून वेगळा आहे। स्थूल, सूक्ष्म व कारण हे 3 देह आहेत। या 3 देहांमध्ये क्रमाने जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्था जीव उपभोगीत असतो। श्री गणपती 3 अवस्थांच्या पलीकडे आहे, तसेच तो या 3 देहांच्या पलीकडे आहे। 3 देहांच्या पलीकडे महाकारण हा विश्वव्यापक देह किंवा तत्व आहे। हे 4थे मूल तत्व आहे व 3 देहातून ते प्रकट होत असते, म्हणूनच तो त्या 3ही देहांच्या पलीकडे आहे। भूत, वर्तमान व भविष्य या 3 कालांच्या पलीकडे श्री गणपती आहे। भूत व भविष्य हे अपूर्णता सूचक काल आहेत। तो भूतकाळी होता म्हणजे आज नाही असा अर्थ होतो, व तो भविष्यकाळी असेल असे म्हटले म्हणजे भूतकाली नव्हता व आजही नाही असा अर्थ होतो। पण जो नेहमी असतो तो 3ही कालांच्या मापाच्या पलीकडचाच असतो। तसा तो श्री गणपती 3ही कालांच्या पलीकडे आहे। या खंडांमध्ये गुण, अवस्था, स्थळ व काळ यांच्या पलीकडे जाण्याची शिकवण दिली आहे। श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रुद्र इत्यादी जड रूपे विसरून अग्नी, वायू इत्यादी सूक्ष्म मूलतत्वे पाहण्याला सांगितले आहे। आणि शेवटी केवळ अस्तित्वाच्या निदर्शक अशा ह्या व्याकृती आहेत त्या जाणून ओंकारात सर्व विश्व पाहण्याचा उपदेश केला आहे। म्हणजे जड व सूक्ष्म अशा दोन्ही उपाधींना ओंकारात विरवून टाकण्याच्या स्वयंप्रेरित सूचना दिल्या आहेत। येथे ध्यानाची सुरुवात जड प्रतिमांपासून होऊन पुढे ते जास्त सूक्ष्म होत जाते व शेवटी मन ओंकारावर स्थिरावते। निर्गुण परमात्म स्वरूप आणि ही सगळी सृष्टी यांच्यामधील त्यांना जोडणारी साखळी म्हणजे ओंकार होत। परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारावर येऊन थांबावे लागते, म्हणजे प्रत्येकाला नामाशीच येऊन थांबावे लागते। आपण जे नाम घेतो तेच नाम कायम राहते, परंतु आपली देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसे तसे ते नाम व्यापक व अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभव येतो। श्री गणपती अथर्वशीर्षाच्या या खंडांमध्ये एकापेक्षा एक जास्त सूक्ष्म प्रतिमा घेऊन नामाची व्यापकता व अर्थगांभीर्य वाढवत नेले आहे। हा 6वा खंड म्हणजे त्वम प्रत्यक्षम तत्वमसी या प्रथम खंडामध्ये सांगितलेल्या मूळ सिद्धांताचा विस्तार आहे। पृथ्वी म्हणजे भू, अग्नी व वायू हे 3 देव पंचमहाभूतांपैकी असल्यामुळे 5व्या खंडामध्ये त्यांचे श्री गणपती रूप दाखवले आहे। बाकी राहिलेले देव सुद्धा असेच श्री गणपती रूप आहेत। एकच सद्वस्तू आहे, त्याचे वर्णन ज्ञानी लोक इंद्र, मित्र, वरुण, अग्नी, सुपर्ण, गुरुत्मान, यम व मात्ररिश्वा या नावांनी करतात। जी एक सद्वस्तू आहे तीच श्री गणपती ओम, आत्मा, ब्रह्म किंवा सत या शब्दांनी वर्णन केली जाते। आज आपण इथेच थांबूया। छोट्या छोट्या भागात केल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ उलगडणं आणि समजणं सहज आणि सोपं जाऊ शकतं, म्हणून थोडं थोडंच घेऊया। पुढच्या भागामध्ये परत भेटू। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। धन्यवाद।